ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझे दिले ती सकल तुझे हे तुझे दिले ती अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी. अभिमाने पूर्वी आता खेद मनी तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे दास तुझ्या चरणांचे सारे प्रिय कर तुझी धरी तन मन धन प्रभु तव चरणी. बीत विचार ही हर मम करणे अवलंबे इच्छेवर. आजच्या मननाकरिता देवाचे वचन फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4:4-7 ही वचने. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4:4-7 ही वचने. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आजच्या सकाळी आपण फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याची 4 ते 7 ही वचनं वाचलेली आहे. या पवित्र वचनांमध्ये संत पौल फिलिप्पीकरास मंडळीला काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. आणि प्रथम जी गोष्ट सांगतो ती म्हणजे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आनंद करण्यासाठी पौल मंडळीला सांगत आहे. आपण ज्यावेळेस स्तोत्र 119 आणि त्याचं 92 वचन वाचलं तर त्या ठिकाणी वचन सांगतं की तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की मी तुझ्या नियमशास्त्रामध्ये आनंद मानला नसता तर माझ्या दुःखामध्ये माझा कधीच अंत झाला असता. आणि तीच परिस्थिती पौलाची आहे, कारण तो तुरुंगामध्ये आहे आणि त्या तुरुंगामधून देखील तो म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा. प्रभूमध्ये वचनामध्ये ज्यावेळेस आपण आनंद करतो त्यावेळेस आपलं जे दुःख आहे ते आनंदामध्ये बदलून जातं. दुसरी गोष्ट तो म्हणतो की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. आपली जी सहनशीलता आहे ना ती इतरांना दिसावी. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी संत पौल सहनशीलतेविषयी बोलत असताना तो जे सहन करत आहे
आणि सहन करून जो आनंद त्याला प्राप्त होत आहे, त्या आनंदाविषयी आणि त्या सहनशीलतेविषयी तो सांगत आहे. जो मनुष्य सहन करतो, जो मनुष्य सहनशील आहे, तोच मनुष्य सर्व परिस्थितीमध्ये आनंद करू शकतो. परिस्थिती आपला आनंद हिरावून घेऊ शकत नाही, परंतु आपला जो आनंद आहे तो परिस्थिती बदलतो आणि आपल्याला सहनशीलतेकडे नेतो. आपल्यामध्ये सहनशीलता येण्यासाठी आपण आनंद करावा, उल्हास करावा, देवाच्या वचनामध्ये आनंद करावा. कारण आपलं दुःख, आपल्या समस्या, आपलं संकट, निराशा दूर करणारं देवाचं वचन आहे. आणि या ठिकाणी पौल तेच सांगत आहे की तुमची जी सहनशीलता आहे ती सर्वांना, म्हणजे इतर माणसांना कळावी. आपली सहनशीलता आपल्या पुरती मर्यादित नसावी. आपली सहनशीलता इतरांना दिसून यावी. आपली सहनशीलता ही दिसणारी असावी. आणि पुढे तो म्हणतो की आपण कोणत्याही गोष्टींविषयी चिंताक्रांत होऊ नये. बघा किती सुंदर वचन पौलाने त्या मंडळीला लिहिलेलं आहे की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो आणि कोणत्याही गोष्टीविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. कारण चिंता जर तुम्ही केली तर तुम्ही सहन करणार नाही. जर तुमच्यामध्ये सहनशीलता नाही तर तुमच्यामध्ये आनंद नसणार, आणि आनंद नसणार तर तुम्ही प्रार्थना करणार नाही, आणि तुम्ही चिंता करत बसणार, देवाला मागणार नाही. त्याच्या उलट चिंताक्रांत होऊ नका, तर आपल्या ज्या मागण्या आहे त्या परमेश्वराला कळवा, परमेश्वराला तुम्ही प्रार्थना करा. आणि आज मी आणि देखील त्या पवित्र परमेश्वराला प्रार्थना करू, जेणेकरून सर्व परिस्थितीमध्ये आनंद करण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करेल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. बाप्पा, आम्ही तुझी स्तुती यासाठी करतो की आम्ही सर्व परिस्थितीमध्ये आनंद करावा, ही तुझी इच्छा आहे. आणि पवित्र परमेश्वर, आम्ही सहनशील जगावं यासाठी तू आम्हास पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पतित तुला गा शरणागत मी, पतित तुला गा जय दे भवतरणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझी दिलेसी, सकल तुझे हे तुझी दिलेसी, अखंडित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.